नमस्कार मंडळी, टू वर्ड्स अदर वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वाईची ट्रिप कंटिन्यू करणार आहोत. मागच्या भागात आपण काही प्रसिद्ध मंदिरे पाहिली, तर या भागात वाईमधील अजून काही प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देणार आहोत. वाईच्या पहिल्या भागाची लिंक वरच्या कोपऱ्यात तुम्हाला दिसत असेल, तर त्यावर क्लिक करून तुम्ही वाईचा पहिला भाग पाहू शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सर्वात पहिले ठिकाण आहे फडणवीस वाडा उर्फ नानावाडा. वाईपासून फक्त 3 किलोमीटरवर हा वाडा असून वाई ढोम रस्त्यावरच आहे. या वाड्याला मेनवली वाडा असेही म्हटले जाते. सुमारे 200हून अधिक वर्षापूर्वी हा वाडा नाना फडणवीस यांनी वाईजवळील मेनवली गावात बांधला होता. नाना फडणवीसांची गणना पेशवाईतील 3.5 शहाण्यांपैकी एक अशी केली जाते. तर हा वाडा त्यांनी आपले गावाकडील निवासस्थान म्हणून बांधला होता. आता आपण वाड्याचा इतिहास आणि वाड्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. इसवी सन 1768 मध्ये औंधचे भवानराव पंत आणि साताऱ्याचे घनश्याम मंत्री यांनी मेनवली हे गाव नाना फडणवीसांना भेट म्हणून दिले. नानांनी या गावामध्ये कृष्णा नदीच्या काठावर हा वाडा बांधला. नाना फडणवीस हा वाडा जवळपास 34,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला आहे. वाड्याच्या 3 बाजूंना दरवाजे असून उत्तरेकडील दरवाजा मुख्य दरवाजा तर दक्षिणेकडील दरवाजा आपल्याला थेट नदीकाठावर घेऊन जातो. या वाड्याला संरक्षक तटबंदी असून 3 बुरुजही आहेत. नाना फडणवीस वाडा हा त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना, तेथील खास मराठी शैलीतील तलचित्रे, नक्षीचे खांब, कमानी अशा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. आता या वाड्यामध्ये आपण काय काय पाहू शकतो ते जाणून घेऊया. सर्वप्रथम पाहूया वाड्यातील अंगण किंवा चौक. या वाड्यामध्ये एकूण 6 चौक आहेत. या वाड्यातील बाकीचे 3 चौक पर्यटकांसाठी बंद केलेले आहेत. यानंतर वाड्यातील अजून एक महत्त्वाची जागा म्हणजे मेनवली दफ्तर. दफ्तर म्हणजे ऑफिस. पेशवाईच्या प्रशासनांची आणि वित्तीय जबाबदारी नानांवर होती. त्यांची सर्व कामे ही या दफ्तरातून चालत असे. मेनवली दफ्तरातून आपल्याला मेनवलीच्या सुंदर घाटाचे आणि मंदिराचे सुंदर दर्शन घडते. मेनवली दफ्तरानंतर आपण पोहोचतो दिवाणखाना आणि त्यालाच लागून असलेल्या नाना फडणवीसांच्या शयनकक्षात. दिवाणखाना हा आलेल्या पाहुण्यांना भेटण्यासाठी वापरला जात असे. तसेच शयनकक्षात आजही आपल्याला 200 वर्षे जुना पलंग पाहायला मिळतो. नाना फडणवीसांनी मराठी साम्राज्याच्या रक्षणासाठी आणि विस्तारासाठी खूप मोलाचे योगदान दिले. यासाठी होणाऱ्या गुप्त चर्चांसाठी त्यांना वाड्यामध्ये एक खोली बनवली होती. या खोलीचे बांधकाम इतर खोलींपेक्षा वेगळे असून त्यांच्या भिंती जाड आहेत. त्यामुळे या खोलीमध्ये झालेली चर्चा बाहेरील व्यक्तीपर्यंत ऐकू जात नसे. या खोलीला खलबतखाना असेही म्हटले जाते. त्यानंतर वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. विशेष प्रसंगांच्या वेळी या नगारखान्यातील वाद्ये वाजवण्यात येत असत. या वाड्यातील खोल्यांमध्ये आपल्याला विविध शैलीची चित्रे पाहायला मिळतात. काही चित्रे पुसट तर काही नष्ट झालेली आहेत. यामधील काही चित्रांमध्ये आपल्याला हिंदू पुराणे आणि महाकाव्य यातील प्रसंगे रेखाटलेली पाहायला मिळतात. तर इतर चित्रांमध्ये कृष्णाच्या रासक्रीडा, गणपती, भगवान श्री विष्णू, श्री शिवपंचायतन, गवळण यासारखी अनेक चित्रं आहेत. सध्या हा वाडा नाना फडणवीसांचे वंशज फडणीस आणि मेनवलीकर यांची खाजगी मालमत्ता आहे. या वाड्यासाठी प्रत्येकी 50 रुपये एंट्री फी आहे. जर तुम्हाला वाड्याची माहिती हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी ऑडिओ गाईड देखील घेऊ शकता, ज्याचे चार्जेस 70 रुपये आहेत. हे ऑडिओ गाईड तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून दिले जाते. त्यामुळे संपूर्ण ग्रुपमध्ये तुम्ही एक गाईड घेऊ शकता. वाड्याच्या बाहेर पार्किंगची उत्तम सोय आहे. तर पार्किंगचे दर हे 2 व्हीलरसाठी 10 रुपये आणि कारसाठी 30 रुपये आणि बसेससाठी 50 रुपये आहेत. या वाड्यामध्ये तुम्ही आठवण म्हणून मॅग्नेट खरेदी करू शकता. त्या मॅग्नेटवर तुम्ही त्या काळात वापरल्या जाणाऱ्या मोडी लिपीत काही लिहून घेऊ शकता. त्याचे चार्जेस मॅग्नेटसह फक्त 50 रुपये आहेत. वाड्याच्या पूर्वेकडील दरवाजाजवळ त्या काळात खेळले जाणारे काही खेळ व त्या खेळांबद्दल माहिती दिली आहे. इथेच आपली वाड्याची भेट पूर्ण होते. यानंतर आपण जाऊया याच वाड्याच्या पाठीमागे असणाऱ्या मेनवली घाटावर. वाड्याच्या पूर्वेकडील दरवाजाने बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला आपण घाटाच्या रस्त्याला लागतो.
हा घाट देखील कृष्णा नदीच्या काठी असून मेनवली गावात असल्याने याला मेनवली घाट म्हटले जाते. हा घाट अर्धचंद्राकृती आकाराचा असून सनसेट पाहण्यासाठी फेमस ठिकाण आहे. या घाटावर नाना फडणवीसांनी ही दोन्ही मंदिरे दगडी बांधकामातील असून मराठी शैलीचे उत्तम उदाहरण आहेत. मेनेश्वर मंदिराकडे जाताना मंदिराच्या बाहेरच आपल्याला भव्य नंदी मंडप दिसतो. या मंडपामध्ये एक मोठी घंटा आपल्याला पाहायला मिळते. ही घंटा 100 सेंटीमीटर उंच असून तिचा डायमीटर किंवा व्यास हा 94 सेंटीमीटर आहे. ही घंटा मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात वसई येथे झालेल्या युद्धाच्या विजयाचे प्रतीक आहे. त्यामुळे याला पोर्तुगीज घंटा असेही म्हणतात. या घंटेवर 1707 हे वर्ष कोरलेले पाहायला मिळते. त्यामुळे ही घंटा त्या वर्षी बनवली असावी असे मानले जाते. तसेच या घंटेवर आपल्याला लॅटिन भाषेतील काही मजकूर पाहायला मिळतो. तो मजकूर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. या मेसेजचा अर्थ असा की या घंटेच्या निनादाने परमेश्वराची स्तुती होते. मेनवली घाट हा इतिहासासोबतच चित्रपटांसाठी देखील खूप फेमस आहे. यामध्ये बॉलिवूड सोबतच बऱ्याचशा मराठी चित्रपटांचे देखील शूटिंग या घाटावर केले जाते. त्यामध्ये स्वदेश, गंगाजल, काकस्पर्श, सिंगम अशा बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग झाले आहे. घाटावर येत असताना पिंपळाचा मोठा पार आहे. या पारावर बसून आपण मस्त असा सनसेट पाहू शकतो. मेनवली घाट पाहून झाल्यावर आम्ही वाईच्या ट्रिपची सांगता केली. परतीच्या प्रवासादरम्यान आम्ही वाईपासून जवळपास 4-5 किलोमीटरवर असणाऱ्या मॅप्रो गार्डन येथे थांबलो. जर तुम्ही महाबळेश्वरला गेला असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. मग काय, इथे मस्त फ्रेश स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि सँडविच खाल्लं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. या ठिकाणी झीप लाईन सारख्या अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत ज्यासाठी तुम्हाला आधीच तिकीट घ्यावे लागते. एका दिवसात आम्ही आरामात ही सर्व ठिकाणे पाहिली. या ठिकाणांसोबत जर तुमच्याकडे अजून वेळ असेल तर तुम्ही मांढरदेवी, महाबळेश्वर, पाचगणी, पांडवगड, केंजाळगड किंवा रायरेश्वराचे पठार यासारखी अनेक ठिकाणे पाहू शकता. वाईच्या ट्रिपसाठी तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फॅमिली व फ्रेंड्ससोबत शेअर करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा.